ह्या डाळीत हिंग जास्त टाकलं वाटतं. ही डाळ आर्याने खाल्ली तर तिच्या पोटातलं बाळ खाली होऊ शकतं. होऊ दे, सुंटी वाचून खोकला जाईल. मी तरी या सगळ्यातून सुटेन. नाही नाही नाही, हिने जर ही डाळ खाल्ली आणि हिच्या पोटातल्या बाळाला खरंच काही झालं तर ही आणखीन पॅनिक होईल. रडून गोंधळ घालेल. त्या पॅनिक सिच्युएशनमध्ये हिच्या भावाला बोलून बसली तर जामकर मला सोडणार नाही. नको ती कटकट मागे लागायची. मला काहीतरी केलं पाहिजे. आर्या, मॅडम ते डाळ खाऊ नका. का? काय झालं? काय नाही, त्याच्यात हिंग आहे जरा जास्त. तर मग हिंग येतं काय होतंय? काय झालं खाल्लं तर? काय पोटुशी बिटुशी आहे का काही? वय ग नाही तसं नाही. त्यांना मी डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो ना, तर त्यांनी सांगितलं की जरा पित्ताचा त्रास आहे, त्याच्यामुळे जरा पथ्य वगैरे पाळा. ते हिंग म्हणून म्हणतोय. काय नाही आर्याताई, खावा तुम्ही डाळ. तुमच्या डाळीत नाहीये हिंग. मग अशी चुकून जास्त हिंग पडली डाळीत, ती वाटी मी त्यांना दिली. बाकीच्यांच्या डाळीत नाहीये हिंग. माझ्या बी डाळीत नाही आहे. नाहीये. मी हिंग फक्त तुमच्याच डाळीत टाकलं होतं गोपाळराव. मला बघायचं होतं तुम्हाला या आर्याच्या पोटातलं बाळ पाहिजे का नको. मला माझं उत्तर मिळालं.